संख्या झाली आहे तो 10 आणि गडी बाद झाला आहे तो 1. खूपच सुंदर चेंडू टाकलेला, तेवढा सुंदर टोटावलेला 1 धावेसाठी आदेशरचा. या 1 धावेच्या वाढती धावसंख्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 आणि गडी बाद झालेला आहे तो 1. युवराज सर स्ट्राईक वरती. सुंदर असा मारलेला षटकार काव्या त्या छोटी का नाही आणि तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण. गोलंदाज रणजित सुंदर असा शॉट मारलेला पाहूया. चौकार जातो त्याला, तेवढ्याच चतुर्थीने पळणारा प्लेअर गणेश जाधव. सुंदर असा थ्रो मारलेला, पण 2 धावा काही रोखू शकला नाहीत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ते 15.
गोलंदाज तयार. अजून एकदा नेट साईडला फुल पॉवरने मारलेला युवराज सर यांनी चौकार. जसा बॉल आला तसा टोलावला. 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. चौथ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जर एनर्जी परत एकदा ऑफसाईडला मारलेला पाहूया. क्षेत्ररक्षण इलियास पटेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा थ्रो. धावसंख्या मिळाली ती 1. धावसंख्या झाली ती 20. चौथ्या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक आहे. पाहूया चेंडूवरती काय होते ते. सुंदर असा परत एकदा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने मिसफील्ड झालेली आहे. 2 रन होतात का नाही? 1 रन. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एमएलजीसी ए संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 21. ओ सुंदर असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता पण बाव. परत एकदा गोलंदाज तयार, बॅट्समन तयार. अजून एकदा बॉल जसा आला तसं दिशा दिली फलंदाजनी आणि 1 रन घेण्यात यशस्वी झालेले अभिजित सर, युवराज सर. छोटी धाव घेतलेली. शशी सरच्या हातामध्ये काही बॉल आला नाही. 1 रन घेण्यात यशस्वी युवराज सर. जर जिंकायचे असेल तर अशाच छोट्या धावा घेऊन संघावरती एक दबाव आणला पाहिजे. सुंदर असा टाकलेला बॉल. अपिलेचा प्रयत्न होता. रन घेणं आहे का नाही, घेऊ का नाही यामध्ये. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी गणेश जाधव यांच्याकडून. अभिजित सर तयार. पाहू काय होतं या चेंडूवरती. सुंदर असा चेंडू टाकलेला गणेश जाधव यांनी. तेवढाच सुंदर खेळलेला अभिजित सर यांनी. तेवढाच सुंदर मारलेला शॉट. तेवढी सुंदर फिल्डिंग विकास बंडे यांची. 5 ओव्हरच्या समाप्त 24. प्रत्येक ओव्हरला 6 रन काढणं सध्या गरजेचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी संगम सर यांची. लेफ्ट हँड बॉलर. तेवढा सुंदर चेंडू टाकलेला, तेवढाच सुंदर खेळलेला डॉक्टर अभिजित सिंह यांनी. 1 रन घेता आले. त्या संघाची धावसंख्या झाली ती 25. 5.1 षटकाच्या 35 धावा. उचलून मारलेला पाहुच्या चित्र चेंडू मात्र हवेत आहे. तेवढा सुंदर खेळलेला आणि या 4 धावा. जर युवराज सर जर क्रीजवरती राहिले तर नक्कीच स्कोअरमध्ये धावसंख्या पूर्ण होईल. युवराज सर अतिशय अनुभवी खेळाडू.
थोडेच अनुभवी खेळाडू तेवढाच सुंदर चेंडू टाकलेला आता ट्रॅपमध्ये मारलेला चेंडू तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण इलियास पटेल यांच्याद्वारे एक धाव. प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार. उचलून जोरात मारण्याचा प्रयत्न आदिसर यांचा आणि तेवढाच सुंदर असा गोलंदाजी करणारे संगम सर बॉल स्विंग करत बॅटला हुलकावणी देत बॅट चेंडू परत एकदा ऑफसाईडला मारलेला चेंडू पाहूया. दाही तिकडे क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर शशी पाटील यांच्याद्वारे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ते 30 आणि गडी बाद झाले आहेत ते 1. रिकॉर्ड रन रेट आहे ते 9.34. सुंदर असा चेंडू टाकलेला इलियास यांनी मोठा चेंडू आणि तेवढा सुंदर खेळलेला युवराज सर यांनी परत एकदा तेवढाच सुंदर टाकलेला चेंडू मोठा चेंडू सर्वात अनुभवी परत एकदा मारलेला चेंडू पाहूया काय होतं. उचलून मारलेला होता चेंडू आणि 1 रन. इलियास पटेल यांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. अभिषेक सध्या शांतपणे खेळत आहेत. अभिषेक चौकर सुंदर असा ऑफसाईडला मारलेला चेंडू तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण रणजित सरद्वारे 1 रन. सुंदर असा मारलेला चेंडू युवराज सर यांनी 6 रन. जेवढी पॉवर युवराज सर यांच्या हातामध्ये आहे तेवढाच टोटालेला पाव काय होतो ते आणि तेवढं सुंदर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे. परत एकदा सुंदर असा मारलेला पाहू प्लेअर आहेत ते गणेश पवार गणेश जाधव. 1 धाव. अभिषेकच्या बॅटमधून पहिला निघालेला हा षटकार अभिषेकने जर ठरवले उचलून मारलेला चेंडू बॉल जातो तो सीमा पार 4 धावा. मला वाटतं अभिषेकने आतापर्यंत पूर्ण खेळपट्टीचा अंदाज घेतला त्यानंतर आपल्या शैलीचा वापर करत आहेत. जो खेळाडू सुंदर असा फक्त बॉलला दिशा दिली तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अनुभवी फलंदाज क्षेत्ररक्षक शेने सर यांचं नाव काय रोखू शकले नाही. संघाची धावसंख्या झाली ती 51. युवराज सर खेळत आहेत ते वैयक्तिक 34 धावेवरती. तेवढा सुंदर चेंडू तेवढा सुंदर खेळलेला गॅप मध्ये पाहू 1 होतात का 2. 1 धाव.
परत एकदा तेवढा सुंदर चेंडू, तेवढा सुंदर खेळलेला अभिजित सर यांनी. एक धावसंख्या आलेली आहे आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 53. षटक झालेले आहेत ते 8 आणि गडी बाद झालेले आहेत ते 1. आठ धावेच्या समाप्तीनंतर एमएलजीसी ए संघाची धावसंख्या झाली आहे ती 53. मला वाटतं आमचे सिनियर आप्पा यांचं अजून वॉर्मअप झालेलं नाही. वॉर्मअप झाल्यानंतर ते चहा घेत आहेत. पुढील षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज ॲडव्होकेट इलियास पटेल आणि बऱ्याच वेळेनंतर फॉर्ममध्ये आलेली थोडा सुंदर चेंडू, चौथी धाव घेण्यात यशस्वी झालेले अभिजित सर आणि हे ओव्हर थ्रो झालेला आहे. पण यावरती चेंडू हा पुण्याच्या हातात दिल्यामुळे अभि सर दुसरा धाव घेण्यास तयार नव्हते. एवढं सुंदर दोघांमध्ये तर असाच एकमेकाच्या विचाराने चालली तर स्ट्राईक रोटेट होतील. एक धाव संख्या भेटली. 54 धावा झालेल्या आहेत एमएलजीसी ए संघाच्या. सुंदर असा आदळलेला चेंडू, वाईट चेंडू वनडाऊन दिला असता पण खूपच वरून दिलेला चेंडू, त्यामुळे अंपायरनी इशारा न देता वाईट चेंडू दिलेला आहे. या एका अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 55. चेंडू षटकार पाहू का होतं तो विकास बंडे हाताखाली षटकार आणि हा षटकार नक्कीच जर थोडा हा मध्ये असता तर विकास बंडे आपल्या शैलीप्रमाणे त्यांनी नक्कीच सुंदर असा झेल घेतला असता. पण विकास बंडे यांनी षटकार परत एकदा मारलेला चेंडू बघूया विकास बंडे त्या चेंडूला पकडू शकतील का नाही. आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण विकास बंडेद्वारे एक धाव संख्या घेण्यात यशस्वी. युवराज सर चेंडू झाले आहेत 3 आणि धावा झालेल्या आहेत त्या 62. ब्लॉक टाकलेला चेंडू, तेवढाच सुंदर असा खेळलेला अभिसर यांनी ब्लॉक चेंडूला. निर्धाव चेंडू तू घेतलास का? इलियास पटेल यांनी आतापर्यंत आपल्या 4 चेंडूमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत, 9 धावा दिलेल्या आहेत. सुंदर असा चेंडू इलियास पटेल द्वारा, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पोटर सर. निर्धाव चेंडू सुंदर अशा लेक्सायला चेंडू, कोणी क्षेत्ररक्षक नाही, पाहूया 2 रन होतात का नाही. पण एकच सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. वन शो इलियास पटेल. सहा षटक घेऊन आले होते गणेश सर. लेफ्ट आर्म बॉलर. आपला पहिला चेंडू हा अभिजित सर यांना टाकल्यानंतर आजच्या तोलावर एक छोटी धाव अभिजित सर व युवराज सर यांनी घेतली आहे. तेवढा सुंदर चेंडू गणेश सर यांचा आणि तेवढंच सुंदर विकेट किपिंग पोतर सर यांची. उत्तम बॉलर आहे, स्पिन करतो. बघा बॅट्समॅन मध्ये चर्चा होत असताना अभिजित
अजित सर यांना माहिती आहे की गोलंदाज कसे आहे. सुंदर असा चेंडू मारलेला लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. पहिल्या 2 रन धावा होतात का नाही त्या, आणि ह्या 2 धावा चोरट्या घेतलेल्या आहेत. त्या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 66. युवराज जर वाढण्याची शक्यता आहे. आणि हा तेवढा सुंदर स्टेप आउट करून मारलेला युवराज सर यांनी षटकार. या षटकारातच मारलेला हा षटकार. ची धावसंख्या झाली आहे ती 72. 26 चेंडू मध्ये त्यांनी 46 धावा केलेल्या आहेत. आपल्या 50 या सर 46 वरती खेळत आहेत. अरे नक्कीच सुंदर असा चेंडू फिरवलेला आणि तो काही समजलेला नाही युवराज सर यांना. बॅटला अलगद अशी टॉपेज लागून चेंडू हवेत होता, पण क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर होते. त्यामुळे तेवढा सुंदर असा चेंडू झालेला वरती. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 73. 73 लॉस ऑफ 1 विकेट. त्यामुळे मनोज सर आपल्या संघासाठी काय करतात आणि युवराज सर आपल्या आणि फुलटॉस चेंडू टाकलेला. सुंदर असा जसा फुलटॉस झाला तसाच सुंदर क्रिप्टे युवराज सर यांची. पहिला चेंडू फुलटॉस, तेवढ्याच गतीने आलेला चेंडू तेवढ्याच गतीने फिरकावून मारलेला युवराज सर यांनी षटकार. आणि आपल्या 50 धावा पूर्ण करत संघाची धावसंख्या झाली आहे ती तेवढाच कमबॅक. सॉरी, वाईड बॉल, कारण त्यातच तेवढ्या वेगाने फिरली होती आणि वाईड. सुंदर असा अभ्यास करून आणि तेवढाच सुंदर असा खेळला आणि 1 धाव संख्या घेतली त्यांनी आपलं काम. परत एकदा तो टाक मी मारेन, तो टाक मी मारेन. 1 धाव. त्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे 82. सुंदर कमबॅक केले मनोज सर यांनी. परत एकदा धुरंधर फलंदाज युवराज सर. परत एकदा उचलून मारलेला चेंडू आणि राष्ट्रीय षटकार. षटकार, व्हेरी गुड. जशी फलंदाजी करतात त्या स्ट्राईक वरती युवराज सर, गोलंदाज मनोज सर. आणि षटकार. परत एकदा जसा फुलटा छोटा चेंडू तेवढा सुंदर टोलावलेला युवराज सर यांनी आणि 1 धाव. स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर यामध्ये चर्चा होती. दोघांच्या संमतीने खेळ हा अतिशय चांगला. दोघं एकमेकांना साथ देऊन खेळत आहेत. पाहू आता नवीन गोलंदाज ते गणेश सर 12वे षटक घेऊन आलेले आहेत. सुंदर असा चेंडू स्टेप आउट घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता युवराज सर यांनी, पण चेंडूने भिरकावली देत. परत एकदा उंचावून मारलेला चेंडू आणि झेलबाद. युवराज सर यांनी सुंदर असे खेळत असताना सुंदर असा गोलंदाज
गणेश सर यांनी शेवटी आपल्या जाळ्यामध्ये चेतन सर आणि मिसफिल्ड शेंडगे सर अनुभव क्षेत्र बरोबर असा सुंदर चेंडूवरती लास्ट पर्यंत नजर ठेवत स्ट्रेट मारलेला चेंडू आणि नक्कीच शेवटी धाव घेतलेली चेतन सर यांनी 2 धावा. या 2 धावांच्या मध्ये तेवढा सुंदर असा टोलावून काढलेला लेफ्टसाईडच्या दिशेने एका धावेसाठी घेतलेला. 12 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 99. गडी मात्र बाद झाला. काय अडचण आहे आपल्याला? अच्छा टेबल लूज झालं का? ओके आलं का? आला ओके विकास पांडे संघातील सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक म्हणे हरकत नाही. कधी कधी होतात चुका. त्यांना सगळं जागेवरती बसल्या पाहिजे. पाणी पाहिजे, ऍसिडिटीची गोळी पाहिजे, बॉल पाहिजे. तेरावं षटक घेऊन आलेले आहे ते अजिंक्य सानप. आपल्या संघासाठी त्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. आता नक्कीच गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी काय करतात ते पाहू. एक धाव चोटी घेण्यात आले आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षक रचले. आणि संघाच्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तसेच 101 धावा 12.2 ओव्हरमध्ये पूर्ण झालेले आहेत. 102च झालेले आहेत. 101 असा मारण्याचा प्रयत्न केलेला आणि तेवढं सुंदर बीट झालेले. अनुभव गोलंदाज, अनुभव फलंदाज. सुंदर असा डॉट बॉल हा बाउंड झाला. करून मारलेला चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 103. 13 ओव्हरची समाप्तीनंतर धावा झाल्या ते 103. गडी बाद झाले आहेत तिथे आणि रिक्वायर्ड रन पाहिजे आहे संघाला. भरून घ्या ना आणखी. सुंदर असं अपील चालू केलेलं संघासाठी. पोद्दार सर अतिशय अनुभवी यष्टीरक्षक. बॉलच्या शेवटपर्यंत आणि रमेश काय सर यांना
हुलकावणी देत गेलेला चेंडू पण 2 धावा घेतलेल्या. मला वाटतं काळेसर यांना बॉल हा त्यांच्याजवळ आहेच का नाही की असं वाटलं. यशस्वी झालं सर. लास्ट पर्यंत बॉलची नजर ठेवत आणि मनोज सर यांच्याकडनं मिस फिल्डिंग झालेली आणि प्रयत्न केला ऍडव्होकेट इलियास पटेल यांनी पण चेंडू अडवण्यात त्यांना काही फारसं संघासाठी आपलं सुंदर असा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने आणि तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण कॅप्टन टाकेसर यांचे गडीपात झालेले होते. 2 त्यांना पण नाही पाठवा चेंडू टाकलेला आणि तोच शेवटपर्यंत टेकवत सुंदर असा डिस्पिनमुळे 1 रन. सुंदर असा जसा बॉल आला तसा फिरकावून मारलेला आणि हा षटकार. लास्ट पर्यंत अभिजित सर यांनी बॉलवरती नजर ठेवली. षटकार मारलेला आहे आणि रणजित सर यांनी कन्फर्म केलं की ह्या 6 धावा आहेत. या 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 120. आजचे धुरंधर फलंदाज युवराज सर यांनी आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करत संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आणि सुंदर असा स्लोर मारलेला अजिंक्य सानप यांनी चेंडू लास्ट पर्यंत नजर टेकवत अभिजित सर यांनी या चेंडूला मारला आणि 1च धाव मिळाली. तेवढंच सुंदर असं लास्ट पर्यंत बॉलवरती नजर ठेवत 1 रन मारलेला आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण काळेसर यांचं. खर तर काळेसर यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सर्वांना लाजेल असं त्यांनी क्षेत्ररक्षण करत आहेत आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज तयार, फलंदाज तयार, स्ट्राईकवरती आहे ते अभिजित सर. तेवढा सुंदर फास्ट मारलेला चेंडू आणि तेवढा सुंदर खेळलेला अभिजित सर यांनी 1 धाव मात्र रोखू शकले नाही. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 123. गडी बाद झाले आहेत ते 2. 15 ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक आहे. अभिजित सर खेळत आहेत ते आपल्या वैयक्तिक 36 धावावरती आणि सुंदर असा उचलून मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हुलकावणी देत बॅटवरती आलेला नाही. त्यामुळे 1 धावसंख्या ओलंपिसी ए संघाला भेटली आहे. 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 124. गडी बाद झाले आहेत ते 2. ताली. एकशे 24 धावा 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 15 ओव्हर 90 चेंडूमध्ये 125 धावा झालेल्या आहेत एमएलजीसी ए संघाच्या. काळेसर, संतोष काळेसर सॉरी, स्ट्राईकवरती आहे ते चेतन सर. आपल्या संघाला सुंदर असा बसून पॉवरने मारलेला हा चेंडू विकास भेंडे त्या चेंडूच्या खाली आणि नक्कीच बॉल अडवून त्यांनी आपल्या संघाला 3 धावा घेण्यापासून वाचवले. युट्यूब मात्र युट्यूब वाले कॅमेरेवाले हे फक्त कॅमेरा लावून टीमचा आनंद घेत आहेत. विकास भेंडे आपले पायाचे पॅन्ट खाली घ्या, पुढे गोलंदाजला त्रास होत आहेत. तेवढा सुंदर चेंडू काळेसर यांचा, तेवढाच सुंदर खेळलेला अभिजित सर यांनी आपल्या
अनुभवी गोलंदाजीने त्यांनी आपल्या अनुभव येथे टाकत आहेत. फलंदाज मारण्याच्या तयारी येत आहेत, पण गोलंदाजी तेवढ्याच चतुराईने आपली गोलंदाजी टाकत आहेत. आपले वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहेत आणि संघासाठी 16वे षटक घेऊन आलेले आहेत. 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. आमचे सिनियर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण हे किपरच्या हातामध्ये काही बॉल आला नाही, त्यामुळे एसटी चूक होण्याचा प्रयत्न हा हुकला व 1 धाव घेण्यात यशस्वी झाले एमएलजीसी ए संघाचे फलंदाज. स्लोअर बॉल टाकून पुढे मारलेला चेंडू, पाहूया काय होतं ते. आणि आपल्या सुंदर असा क्षेत्ररक्षक ज्याचं नाव लौकिक आहे, त्यांनी मात्र हा झेल सोडला आहे. त्यांना सांगितलं होतं पॅन्ट खाली करा, पॅन्ट खाली करा, पण पॅन्ट खाली न घेतल्यामुळे हा झेल सुटला. हा केली तरी पॅन्ट खाली. एवढा सुंदर आत्ताचा मारलेला हा दुकान आहे किराणा आहे, सोनारची दुकान आहे. चेंडू झाला. आमची रमेश झरी आहे वाटतं. झरी आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं. आणि मला नसल्यामुळं तर चेंडू टाकलेला, पाहूया चेंडू मात्र हवेत आहे, फलंदाज मात्र काय दुसरा. जरा ते का हो, सुंदर असा स्लोअर मारा करत करत फास्टर मारा टाकलेला अजिंक्य सर यांनी. निर्धाव चेंडू, चेंडू झालेले आहेत ते 4, धावा आलेले आहेत ते 3. परत एकदा उचलून मारलेला चेंडू. अशोक सर यांचे फोटो लय भारी आहे तुमचं. चेंडू वरूनच आला खाली. हा व्हिडिओ पण देतो तुम्हाला संध्याकाळी. हा पेंटामध्ये देतो ना सरांना. एकदा चेतन सर यांनी स्टेटला मारून एक सुंदर क्षेत्ररक्षण गणेश जाधव यांचं. 17 ओव्हरच्या समाप्तीनंतर एमएलजीसी ए संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 134. गडी बाद झाले आहेत ते 2. एमएलजीसी बी संघाने आपल्या शीट असल्यास 17 गुणावणं असं काय 4 चेंडू काळजी घ्यायची, जरा थंड दिलेले राहते. आहेत. यानंतर नवीन गोलंदाज आलेले आहेत ते आपले दुसरं नुसती बॉडी आहे 3 लाखाची. नुसती बॉडी, लेन्स वेगळी, सोनीचा कॅमेरा आहे, संतोष काळे लेन्स मोठी असते, एवढी लांब बसते. स्लोअर मारा करत आहेत. 30 लाख, मारामुळे 5 लाख कुठले घ्यायला 5 लाख. एवढा अनुभव त्यांचा आहे, थोडा खालील बॅट्समनचा पण नाही. क्लिअरिटी सर हे घेऊन आले. क्लिअरिटी आणि सुंदर स्टेप आउट करून मारलेला हा चेंडू चेतन सर यांचा षटकार. शेवटी चेतन सर यांच्या प्रयत्नाला यश आलं. गुडघा टेकून काय होणार, बसलं पण बसलं बाहेर गेलं. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ते 140. षटक चालू आहे ते 118. परत
वेळा मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र हवेत आहे. त्याच्या खाली सुंदर असं लॉलीपॉप गच्चा क्षेत्ररक्षण अमर जाधवद्वारे. टेनिस खेळत खेळत लेदर आल्यामुळे हा प्रभाव पडतो. आणि स्टॉप आउट करून मारलेला चेंडू. पाहूया काय होता. आणि गणेश जाधव हा कन्फ्युज होता आणि सुंदर असा झेल घेतला. मागे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ मागे जाऊ म्हणण्यात शेवटी गणेश जाधव यांनी आपल्या सुपाऱ्या हातामध्ये झेल घेतला. सिकंदर सर आपल्या हा षटकार फलंदाजी करत आहेत. शशी सर आणि सिद्धू सर. स्कोर झाले आहे तो सिद्धू सर आणि शशी सर यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी झालेले आहेत. त्या 148 नवीन चेंडू आपल्या नियमानुसार नवीन चेंडू घेण्यात येईल 18 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि तेवढे सुंदर मारलेला चेंडू. एक धाव यशस्वी. इरफान सरला वाटलं तिथं प्लेअर नाही म्हणून त्यांनी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा लक्षात आलं अरे इथं तर प्लेअर आहे. हो हो स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेतन सर अतिशय सुंदर लईमध्ये आहेत खेळण्याच्या बॅटिंगच्या. त्यांनी 25 चेंडू आणि परत एकदा सुंदर असा मारलेला चेंडू. अपस्ट्राईक एक धाव. इरफान सर हे फक्त दिशा देण्याचं काम. हो सुंदर असा ढाके सर यांनी इरफान सर यांना टाकलेला चेंडू निर्धार. उत्कृष्ट असा फटका. पाहूया किती रन निघतात आणि 2 धावा सहज काढलेले आहेत. वेळ घ्यायचा आहे सिकंदर यांनी. पुढचा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळेल. बऱ्याच अंतरानं बॅटिंग करत असल्यामुळं पाहिजे तशी टायमिंग भेटत नाहीये आमच्या मित्रांना सिकंदर सरांना. वेळ घ्यायचा त्यांनी. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत सोबत चेतन सर. पुढचं षटक हा घेऊन आले तो रणजित ऑलराऊंडर. यानंतर ड्रिंक आहे. परत एक वेळेस आणि मेसेज बसलेला आहे. उत्कृष्ट असा जेल घेतलाय तो आजचा. परत आले ते आमचे मित्र. एक मित्र गेलाय दुसरा आज चाललाय. चांगली चालू आहे. सुंदर बॉल आणि तेवढंच सुंदररित्या खेळते वेदांत सरांनी. आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करायचे रणजित सर. तुम्ही करा सर अगोदर. लोअर फुलटास
सेट झालेला आहे. एक रन घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता यशस्वी झालेले आहे. पाहूया दुसरा विकेट का. उत्कृष्ट असे रनिंग बिटवीन द विकेटचा नमुना. क्रिकेटमध्ये सिंगल डबलचं काय महत्व आहे हे सांगायची गरज नाही. प्रत्येक वेळेस लेवल फुल टास. सिंगल धाव काढलेली आहे चेतन सरांनी. त्यासोबत वाढता स्कोर 158 धावा, 19.4 षटक. शॉर्ट ऑफ लेंथ, चांगल्या लेंथवरती बॅट्समनला बॉल लक्षात आला नाही तरी देखील 2 धावा काढण्यात यशस्वी झालेले. चेतन सरांनी फटकावलेला चेंडू. पाहूया काय होते. एक धाव काढण्यात यशस्वी. एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे. चांगली फिल्डिंग केली आहे सर. शैलेश सर आपण एवढं नाराज व्हायचं नाही. 161 आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅट्समन. सुंदर चेंडू डॉट बॉल. 100 काढून कंबर आवडलेली दिसते आमच्या शशी सरांची. पुढचा चेंडू शॉट मारेला आहे. बुलेट ट्रेन सारखा. बुलेट कोणता चौकार आहे. डाबरदन म्हणजे का. होया वेदांत सरांनी परत एक टोलवलेला आहे. काय होतं पाहूयात. सिंगल धाव काढली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नात आहेत आणि पूर्ण झालेले धाव. चेतन सर पुन्हा एकदा. चेतन सर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर अशी त्यांची. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू डॉट गेलाय. वेदांत सर अशोक सर. परत एक वेळेस टोलवण्याचा प्रयत्न. ब्लॉक झालाय चेंडू. सिंगल धाव निघणार. काय होतं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाले. परत एक वेळेस चेतन सर. सर 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 पळून 1ची 2 धावा काढण्यात. फुलटॉस चेंडू. पाहूया काय अंपायरचा इशारा. काय त्या 4 धावा. 4 धावा. बॉलचं काय आहे काही नाहीये. चांगला बॉल आहे. कडक शॉट मारले असं मंथनचं म्हणणं. आणि धावसंख्या झाली आहे ती 173. 21 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि विकेट पडल्या ते 4. एक्स्ट्रा धावेत कुठलीही वाढ नाही. किती आहेत एक्स्ट्रा धावा. 4 एक्स्ट्रा 5 धावा. बाहेर खेळा रे बारक्यानो. या इकडे इकडे. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते शैलेशजी. सुंदर बॅटिंग करताना चेतन सर नक्कीच 1ला 2 मध्ये कन्वर्ट करणार आणि करणार. काय चालू आहे. काय चालू आहे. मनोज सर टेन्शन मध्ये. मजा आहे मजा आहे मजा आहे. मजा घ्यायची मजा घ्यायची मजा घ्यायची. परत एक वेळेस सुंदर असा चेंडू टाकलेला आहे शैलेश सरांनी आणि तेवढंच सुंदररित्या आणखीन एक अर्धशतक. आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न मोठा. कॅच घेण्याचा प्रयत्न केला आमचे मित्र विकास यांनी. परत एक वेळेस 2 धावा.
शॉर्ट ऑफ लेन चेंडू थोडं चेक करायचे. शॉर्ट ऑफ लेन आहे सर. परत एक शॉर्ट ऑफ लेन. बॅट्समनच्या अपेक्षेप्रमाणे बॉल हाईट भेटली नाही. बॅट्समनच त्या किपरला सुद्धा बॉलनं बेट केलेलं आहे आणि या बाईकच्या स्वरूपात 4 धावा. बाईक कसे रन येऊ, स्कोर हालता ठेवणं महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी करताना शैलेश सर. पुढचा चेंडू घेऊन तयार शैलेश सर. बॅटिंगला चेतन सर. परत एक मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न आणि मिसेट झालेला आहे. विकास भाऊ आमचे चतुर्थ. पुढचा चेंडू स्लोअर वन त्याला ठेवून पुढचा चेंडू सुंदर असा बॉल मस्त आणि तेवढ्याच सुंदररित्या खेळून काढले ते वेदांत सरांनी. थोडी स्टोर बॉलर आणि बॅट्समन आहेत. पुढचा चेंडू आणि फटकावलेला आहे. त्यावेळेला काय होते आणि वर्सेस बेस्ट. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फटकेबाजी आणि सीमारेषेच्या पार. फक्त टायमिंग मिडलिंग आजचा सामना अगदी डोळ्याची पार न फेक. तुम्ही मारणार तर आम्ही पण मारणार. त्याचसोबत 23 ओव्हरची समाप्ती झाली. 195 धावा झालेले आहेत आणि 4 विकेट. एक्स्ट्रा धावा तेवढ्याच आहेत 9. फलंदाजी केली आज युवराज सरांनी सर हावी सर. नाही डोळे जातपर्यंत दुसरा रन काढतात. सुंदर रनिंग भेटून निघत आहेत. शाबास. सुंदर बॉल आणि तेवढाच सुंदर फटका मारलाय तो चेतन सरांनी. पुन्हा एक वेळेस तेच प्रत्येक वेळेस तेच चुकवायले. चेतन सरला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. नजर हटी दुर्घटना घेते. याचं उत्तम उदाहरण आज दाखवत आहेत ते चेतन सर. मेरिट वरती खेळायचे आपल्याला. एक शॉट चांगली सिंगल डबल 10 ओव्हर 10 रनाची ओव्हर सहज. अप्रतिम गोलंदाजी करताना अरे वाईड चेंडू. शशी सर पूर्ण जोर लावून जोमाने. पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन. आणखीन एक वेळेस थोडस यावेळेस फिल्डरने चालाकी केलेली दिसते. गणेश सर जाणीवपूर्वक मिसफिल्डिंग करून जाळं रचलं होतं पण ते ओळखलेलं आहे चेतन सरांनी. पुढचा चेंडू काढण्यासाठी तयार. सुंदर अशा चांगल्या बॉलवरती चांगला शॉट. आज खरंच डोळ्याला पारणे पडणारा शॉट पाहायला भेटत आहेत आपल्याला. चांगला बॉल होता. तेवढीच चांगली शॉट मारलेली वेदांत सरांनी. सुंदर बॉल. पाहूया काय होते. बॅट परत एक उत्कृष्ट असा चेंडू परंतु सिंगल डबल काही थांबत नाही. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला बॉल डॉट बॉलला सुद्धा सिंगल रनामध्ये कन्वर्ट करत आहेत दोन्ही फलंदाज. उत्कृष्ट असे फलंदाजी अगदी क्रिकेटच्या बेसिक नियमाप्रमाणे करताना दोन्ही फलंदाज. 1 धावाची आवश्यकता चेतन सरांना. पुढचा चेंडू टोलावलेला आहे. हातात गेलेला आहे. इक्वेशन काय सुंदर चेंडू मोठी आखल झालेली आहे. पाहूया काय होत. फटका मारलेला आहे. पाहूया सिंगल डबल रनिंग बिटवीन द विकेट. विकासवरती प्रेशर
पण यावेळेस विकासने प्रेशर दिलेलं आहे आणि एकच धाव काढण्यात जाणार. तिकडून पुढचा चेंडू घेऊन तयार. स्वतःला ब्लॉक केलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, सुंदर चेंडू आणि वैयक्तिक 49 डायवरती प्रतिम घेतला जातो. अजिंक्य सरांनी अजिंक्य जिगरबाज खेळाडू, मी सुरुवातीला सांगितलंय जिद्दी जिगरबाज खेळाडू अजिंक्य. सुंदर गोलंदाजी म्हणून सर अभिनंदन आहे आपलं. पार्टनरशिप तोडलात आपण आणि सरांचं हडलं सर. इम्रान आणि फुलदार बॉलवरती आउट झालेला आहे तो आमच्या टीमचा धुरंधर फलंदाज इम्रान. कधी कधी असंही पाहायला भेटतं आपल्याला. असं कॅप्टनचा आदेश. या इकडे ठीक आहे. हा गाणं आता काय अवघड दिसाय. सव्वीस ओव्हर 211 रन. सुंदर असा चौकार मारलेला आहे म्हणतात यांनी. अजून एक फटकार. सुंदर अशी वापसी गोलंदाजाची मनोज सरची.
मिसफिल्ड त्याचा पुरेपूर सुंदर अशी गोलंदाजी गणेश सरांची. उचलून मारलेला अजिंक्य सर. अजिंक्य सर आहे तिथे कॅच सुटण्याची शक्यता कमी. सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन डॉक्टर गणेश सर यांच्यातर्फे. हलकी फील्ड आणि त्याचा 4 रन. सुंदर असा बॉल. चालेल सुद्धा तरीही बॅट्समन जेवताना सुंदर असा बॉल. डॉट बॉल. जसं जसं डॉट बॉल वाढत जातील तसं तसं प्रेशर वाढत जाईल बॅट्समनवर. एक रनासाठी फटका आणि 1 रनात उंच मारलेला फटका त्याच्याकडे मनोज सर आणि हा झेल सुटलेला आहे आणि 1 वाढती 1 धावसंख्या. सुंदर असा षटकार आणि हा षटकार थोडीशी ताकद कमी पडली होती पण संगम भैयाने आणि हा अजून एक उंच मारण्याच्या याच्यात नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा. या 2 धावेने वाढती धावसंख्या झाली 204. सुंदर असा त्याला सुंदर असं तसंच टोलावलेला 1 धावेसाठी. येत असताना अरे थोडक्यात सुंदर असा चेंडू आणि त्याला तसेच सुंदर असा सुंदर असं गोलंदाजी.
सुंदर असा शोरला चलावला चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रत्येक बॉलला जरी एक रन जरी आला तरी काही फरक पडणार नाही. आणि वेगळा शॉट खेळला. सुंदर असा शॉट टप्पाच्या तर्फे 4 रनासाठी डीप मारलेला. सुंदर असा शॉट पण फक्त 1 रनासाठी. एक रनाने वाढती धावसंख्या 255 रन. सुंदर असा शॉट शेतकऱ्याच्या साईन. लागून 2 रनासाठी सुंदर असं क्षेत्ररक्षण शैलेश सरांतर्फे. सुंदर असा षटकार. एका षटकाराने काम सुंदर असा षटका मारलेला आहे 4 रनासाठी. सुंदर असा कट केलेला चेंडू 1 रनासाठी. अतिरिक्त सुंदर अशी गोलंदाजी आणि तसंच क्षेत्ररक्षण सुंदर असं. जिथं अजिंक्य भैया तिथं बॉल जात आहेत. फलंदाज ठीक आहे आलेल्या उत्कृष्ट असा चौक. तेरा बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. सुंदर असा बॉल. पहिल्याच बॉलवरती विकेट घेऊन वेल कॅच म्हणून बॉल वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव भेटताना सुंदर अशी गोलंदाजी.
वाईड चेंडू. एक रन. 18 धावेची गरज. बघूया आता पिके काय कर. सुंदर असा चेंडू डॉट केलेला आहे. जेवढे चेंडू डॉट सुंदर असं क्षेत्ररक्षण. 17 रन. यासाठी वर्मा सरला सलग 3 षटकार मारावा लागतो. नाव जास्त रने संघ विजयाच्या उंबरठ्यावर. एका चेंडूमध्ये 15 धावेची गरज, जे की अशक्य. चार रन शेवटच्या चेंडूवरती. आणि असा MLGC B संघ ही मॅच जिंकलेला आहे 10 रनाने.